तुम्हाला रिलॅक्स्ड आहे अशा ठिकाणी बसून घ्या, कम्फर्टेबल ठिकाणी. ताठ बसा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात मांड्यांवर, तळवे उघडे करून आकाशाकडे, बोटांमध्ये गॅप्स नको. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. दीर्घ श्वास सहज अलगद पोटामध्ये घ्या व हळूहळू तोंडावाटे बाहेर सोडा. असं 5 वेळेला करा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही यात बसलेले आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरून गेला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण बघा व सोनेरी रंगाची कडा बघा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती या हीलिंग प्रोसेस दरम्यान, ध्यानाच्या दरम्यान मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. त्याकरता तू मला हे सुरक्षा कवच प्रदान केलेस, याबद्दल मी तुझे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा व मूलाधार चक्र, जिथे आपलं माकडहाट आहे, तिथून खाली खोलवर हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण गेले आहेत असं बघा. जशी झाडांची मुळे जातात तसे खोलवर हे प्रकाश किरण जात आहे. आता तुमच्या माथ्यावर सोनेरी रंगाचा बॉल तरंगत आहे असं बघा. ही चेतना शक्ती आहे व ती तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारा शरीरात प्रवेश करत आहे. हळूहळू माथ्यावरून ती आतमध्ये येत आहे. तुमचे सर्व केस, माथ्यावरील संपूर्ण भाग, संपूर्ण डोकं, आतील सर्व शरीरांचे अवयव, डोक्यातील सर्व शिरा,
रक्तवाहिन्या, हाडे, मांस सर्व काही याने भरून जात आहे. कपाळ, डोळे, नाक, कान, भुवया असं करत मानेच्या इथे येऊन हा बॉल थांबलेला आहे. माथ्यापासून ते गळ्यापर्यंत, आतून बाहेरून, पुढून मागून सोनेरी रंगाने हा भाग भरून गेला आहे. इथली सर्व बेचैनी, अस्वस्थता ब्रह्मांडात विलीन होत आहे. तिथे शांती लाभत आहे. येथील प्रत्येक अवयवाचे कार्य संतुलित होत आहे. डोळ्यांना शीतलता लाभत आहे. नाकाने शुद्ध हवा शरीरात घेतली जात आहे. कानांच्या माध्यमातून जे माझ्यासाठी चांगलं आहे त्याचंच श्रवण केलं जात आहे. तोंडावाटे जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच ग्रहण केलं जात आहे. डोळ्यांवाटे जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच पाहिलं जात आहे. जीभ संतुलित होत आहे. आयुष्याच्या प्रत्येक रंगाची चव, सुख असेल, दुःख असेल, चढ उतार असेल, ती आनंदाने घेता येत आहे. आता हळूहळू हा सोनेरी बॉल डाव्या खांद्याच्या बाजूने चालला आहे व संपूर्ण डावा हात खांद्यापासून ते बोटांपर्यंत भरण्यासाठी तो हळूहळू खाली सरकत आहे. खाली हाताच्या बोटांपर्यंत जाऊन परत हळूहळू वर तो डाव्या खांद्याच्या इथे येऊन थांबला आहे. आणि नंतर घशाच्या इथे येऊन तो थांबत आहे. खांद्यापासून ते बोटांपर्यंत संपूर्ण डावा हात या सोनेरी रंगाच्या प्रकाश शक्तीने भरलेला आहे. आता तो असाच उजव्या बाजूला सरकत आहे. उजव्या खांद्यापासून हळूहळू दंड, बाहू, कोपरा, मनगट करत उजव्या हातांच्या बोटांपर्यंत तो पोहोचत आहे. तर तिथून पुन्हा वर उजव्या खांद्यावर येत आहे व घशाच्या मध्याशी येऊन थांबत आहे. सोनेरी रंगाने संपूर्ण डावा हात व उजवा हात भरल्यामुळे या हातातील जी काही नकारात्मकता आहे, असंतुलन आहे, ते दूर होत आहे. तिथे शांती व संतुलन प्रस्थापित होत आहे. आयुष्यातील देवाण घेवाण संतुलित होत आहे. सहजता प्रत्येक कार्यात येत आहे.
आता हा सोनेरी बॉल घशापासून खाली संपूर्ण छातीचा भाग भरत आहे, पुढून व मागून फुफ्फुस, हृदय, बरगड्या, मागच्या बाजूने अप्पर बॅक. श्वसनातील सर्व विकार हे दूर करत आहे. हृदयाचे कार्य उत्तम होत आहे. रक्ताभिसरण, रक्तशुद्धीकरण, सर्व क्रिया सुरक्षितपणे, संतुलितपणे होत आहेत. येथील सर्व भीती दूर होत आहे. घेतलेलं सर्व दडपण उतरत आहे. आनंद, शांती, समाधान लाभत आहे. या चेतना शक्तीने तुमचा ऊर्जा मिळण्याचा मार्ग संतुलित केला आहे. हाऊ डू यू फेस युअर लाईफ? तो तुमचा चेहरा, त्याचं संतुलन केलं आहे. हाऊ यू लर्न फ्रॉम युअर पास्ट? तुमचा बॅक ऑफ द हेड, त्याचं संतुलन केलं आहे. जागृतावस्थेत राहून जाणीवपूर्वक आयुष्य जगण्याची तुमचे जे कौशल्य आहे ते जागृत केले आहे. श्वासातून जे सकारात्मक आहे ते घेण्याची तुमची क्षमता वाढवली आहे आणि जे नकारात्मक आहे ते बाहेर टाकण्याची क्षमता सुद्धा वाढवली आहे. तुमच्या आयुष्यातील आदान प्रदान संतुलित केले आहे. या चेतना शक्तीचे आभार माना. उरलेले संपूर्ण शरीर सोनेरी रंगाने भरून गेले आहे बघा. आता आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरामध्ये घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरा. छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण विश्व ब्रह्मांड ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेला आहे. तेजोमय झाला आहे. या तेजस्वी प्रकाश शक्तीमुळे सगळीकडे आरोग्य, स्थैर्य,
सुख शांती प्रस्थापित होत आहे. या सुंदर क्षणाचा अनुभव घ्या. या सर्व गोष्टी तुमच्यासही एका काचेच्या बॉलमध्ये बघा. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, हे सर्व गुरुजन, एंजल्स, आज सर्व जगभरात जी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे, रोगराई आहे, महामारी आहे, अस्थिरता आहे, हे सर्व आमच्याच भूतकाळातील या व पूर्वजन्मांमधील कर्मदोषाचे प्रतिबिंब आहे. आमच्या या सर्व चुकांबद्दल तू आम्हाला क्षमा कर. तू शक्ती पाठव, सामर्थ्य पाठव, जेणेकरून पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य या परिस्थितीतून शिकवण घेत आहे, धडा घेत आहे. पूर्वीच्या अनुभवातून त्याला जे ज्ञान तू दिलं आहेस ते उपयोगात आणत आहे, जबाबदारीने वागत आहे, आयुष्य जगत आहे. बघा, वरून निळ्या रंगाचे प्रकाश किरण येत आहेत व हा संपूर्ण गोल, ज्यात ब्रह्मांड ते तुम्ही सर्व गोष्टी सामावल्या आहेत, त्या निळ्या रंगाने भरत आहे. जसजसं हे निळ्या रंगाने भरत आहे, प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या हृदयात प्रेम, विश्वास प्रस्थापित होत आहे. स्वतःच्या माणूस म्हणून असणाऱ्या जबाबदारीची जाणीव निर्माण होत आहे. व प्रत्येक जण ह्या परिस्थितीवर मात करून, ह्या चुकांमधून शिकून, सकारात्मकतेने, जिद्दीने सर्व गोष्टी सुरळीत करत आहे. हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या हृदयात प्रस्थापित होत आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, सर्व गुरुजन व एंजल्स, ही रोगराई संपुष्टात येण्यासाठी, ह्या विषाणूचा नाश होण्यासाठी जी उपाययोजना केली गेली पाहिजे त्याचे मार्गदर्शन तुम्ही पाठवा. तुम्ही धावून या या परिस्थितीत व तुम्हीच आता ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. आकाशातून जांभळ्या रंगाचे प्रकाश किरण येत आहेत बघा. संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीचा गोल, जग, देश, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमची इमारत, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुम्ही स्वतः ह्या रंगाने भरून गेले आहात. सोनेरी चमकता हा जांभळा रंग ही रोगराई संपवण्याचं औषध पृथ्वीवर आणत आहे.
त्याचे उपाय पृथ्वीवरती आणत आहे. त्याचा हसत मुखाने स्वीकार करा. ज्या अदृश्य शक्ती व विषाणू कार्यरत आहेत, ज्यामुळे या व्हायरसचं बळ वाढलेलं आहे, त्या क्षीण होत आहे, निष्क्रिय होत आहे. व अशा समस्त अदृश्य शक्तींचा समूळ नाश होत आहे. सगळीकडे सुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. त्याचा अनुभव घ्या. आता तुमच्या थर्ड आय, दोन्ही भोवळ्यांच्या मधल्या भागावर लक्ष केंद्रित करा. तिथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा. सर्व जनजीवन सुरळीतपणे सुरू झालं आहे. सर्वत्र सुरक्षित वातावरण आहे, आरोग्य आहे, स्थैर्य आहे. प्रत्येक जण आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने आपलं आयुष्य जगत आहे. स्वतःची व समाजाची काळजी घेत आहे. आनंद, सुख, शांती, समाधान, संपन्नता, सुबत्ता सगळीकडे आहे. सगळीकडे ऐश्वर्य आहे. प्रत्येक जण नैतिक जबाबदारीने आयुष्य जगत आहे. भौतिक आयुष्य तर मार्गी लागतच आहे. त्याची चिंता सोडून स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करत आहे. श्रीकृष्णाची मधुर मुरली सृष्टीत जिथे जिथे असंतुलन आहे, तिथे तिथे त्याचे ध्वनी स्वर पोचवत आहे व सर्वत्र संतुलन प्रस्थापित करत आहे. तुमचे हृदय यामुळे प्रेम, विश्वास, समाधान व कृतज्ञ भावाने भरून गेले आहे. हे तुमचे आनंदी मन त्यातून या आनंदाच्या, प्रेमाच्या, शांतीच्या, विश्वासाच्या लहरी संपूर्ण ब्रह्मांडात पसरत आहे. त्याची सकारात्मक स्पंदने तयार होत आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य प्राणी ह्या कृतज्ञ भावाने भरून जात आहे. ईश्वरी ज्ञानाप्रती सजग होत आहे व संपूर्ण विश्वासाने ईश्वरी मार्गाने हे आयुष्य जगत आहे.
दिलेल्या ह्या आनंद लहरी ब्रह्मांडात परत पाठवताना तुम्हालाही परमानंद होत आहे. या आनंदी मनाने, संपूर्ण आत्मविश्वासाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. तुमचे संपूर्ण शरीर पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत या चेतनतेने भरून गेले आहे. त्याचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली जी मुळे आहेत ती आकुंचित करा. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.